हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? मी आज तुमच्यासाठी मस्त अशी पुरणाच्या पोळीसोबत खा नाहीतर मस्त भाकरीसोबत खा इतकी छान अशी ही कटाची आमटी घेऊन आलेली. शक्य असल्यास महाराष्ट्रामध्ये पुरणाच्या पोळीसोबत ही कटाची आमटी खातात. विदर्भामध्ये याला भाकरीसोबतसुद्धा खाल्ली जाते. इतकी मस्त झणझणीत ही कटाची आमटी बनवली जाते. मी आज ती रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली. चला मग बनवूया घरच्या मसाल्यांपासून मस्त अशी ही झणझणीत कटाची आमटी. ती मी कशी बनवली ते तुम्हाला सांगते. त्यासाठी एक वाटण आपल्याला आधी बनवायचे. मी असे 2 कांदे घेतले होते आणि असे गॅसवर भाजून घेतले. डायरेक्टलीच ठेवले, यांना कट वगैरे केलेले नाही होते. त्यानंतर अर्धा कपपेक्षा पण थोडं खोबरं घेतलं, त्याला पण छान असं कापून भाजून घेतलं. 2 इंच अद्रक घेतलं होतं, ते पण कापून घेतलं. नंतर 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतली. आणि हे सगळं आपल्याला एक एक करत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं छान असं. हे बघा, वाटणामध्ये कधी पण कोथिंबीर टाका, मस्त चव येते मग मसाल्याच्या भाजींमध्ये. आता ही कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे. थोडं पाणी टाकायचं आणि याला वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्येच आपल्याला मसाले पण टाकायचे आहेत. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. इथं मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा धनिया जिरा पावडर, 1 छोटी चमची हळद. हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणणार आधीच कसे मसाले टाकले? हो, पण कांद्या खोबऱ्यासोबतच चटणी मसाले टाकून जर वाटले तर मस्त चव येते या आमटीला. मग मी छान असं वाटून घेतलं आहे. त्यानंतर कढई ठेवली गॅसवर. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आधी. तेलला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. जास्त हाय फ्लेमवर नाही गरम करायचं, पण थोडं मीडियम फ्लेम ठेवा गॅसची. त्यानंतर 2 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तो चमचा घेतला आणि 2 चमचे एवढं बेसन पीठ घेतलं, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, आणि ते इथं टाकून घेतलंय. कारण कटाच्या आमटीला मस्त घट्टपणा यायला पाहिजे. कारण आपण पुरणाचा जो डाळ शिजवलेलं पाणी असतं ते आपण वापरतो कटाच्या आमटीला, पण माझ्याकडे ते नाही होतं म्हणून मी यामध्ये बेसन पीठ वापरलंय. मस्त अशी ही कटाची आमटी भाकरीसोबत खायला सुद्धा होते. कधी पुरणाची पोळीची पण गरज पडत नाही. भाकरीसोबत खायला मस्त ही आमटी बनून तयार होते. आता बेसन पीठ छान असं लालसर होईल तोवर मी भाजून घेतलं आणि परत 2 मोठे चमचे इथं तेल टाकून घेतलं. तेल थोडं कटाच्या आमटीला जास्त टाकायचं, खूप छान बनते मग तरीवली ही. त्यानंतर 2 तेजपत्ते टाकून घेतले. कढीपत्ता असेल तर तो टाकला तरी काही हरकत नाही. आता पूर्ण हे भाजून झाल्यानंतर यामध्ये जे वाटण आपण केलं होतं ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण मसाल्याचं वाटण मी इथं टाकून घेते. वरून दुसरे मसाले वगैरे टाकायची गरज नाही, कारण आपण वाटणामध्येच सगळे मसाले टाकून घेतलेले. घरचे जे रेग्युलर मसाले असतात तेच आपण घेतले. लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धनिया जिरा पावडर आणि हळद, बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचे. आता या तेलाला पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स होईल तोवर याला मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे. हे बघा, पूर्ण तेल गेल्यानंतर परत साईडने तेल सुटेल तोवर आपल्याला 4 ते 5 मिनटं असं एकसारखं भाजायचं आहे, म्हणजे मसाला छान असा परतून होतो. कांदा खोबरं तर ऑलरेडी भाजलेलं होतं, पण चटणी मसाल्यामधला पण कच्चापणा जायला पाहिजे म्हणून याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मी तेल सुटेल तोवर याला परत 5 मिनटासाठी छान असं भाजून घेते. हे बघा, साईडने मस्त हा मसाला साईड तेल सोडायला लागला आहे, म्हणजे हा मसाला आपला भाजून तयार झाला आहे. आता यामध्ये 1 ग्लास एवढं गरम पाणी आधी आपल्याला टाकायचं आहे. गरम पाणी टाकायचं कधी पण भाजीला, मस्त तरी येते आणि चव पण छान होते आणि पटकन पण होते. मी 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आहे. आता याला छान अशी लो फ्लेमवर तरी येईल तोवर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे हा मसाला पूर्ण शिजला म्हणजे पटकन तडका दिल्यानंतर सुद्धा ही भाजी बनवून तयार होते. मग हे बघा, मस्त 5 मिनटात हिला छान अशी तरी आलेली. आता यामध्ये आपल्या गरजेनुसार जेवढे लोक असतील, माझ्या घरात 4 लोक होते म्हणून मी 2.5 ते 3 ग्लास एवढं पाणी टाकले. म्हणजे पहिले 1 ग्लास सोडलं तर मसाला शिजवण्यासाठी, नंतर 2 ते 2.25 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि ही छान अशी आमटी बनून तयार झाली. 4 लोकांना आरामात होती ही. 4 ते 5 लोक आरामात खातात. भाकरीसोबत, भातासोबत खायला मस्त. तांदळाच्या भाकरीसोबत खायची, नाही तर ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त लागते ही कटाची आमटी. आता ही छान पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार आणि वरून आपल्याला टाकायचे कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय तर चव येणारच नाही कटाच्या आमटीला, कारण आपण वाटणामध्ये पण टाकलेली. वरून थोडी टाकली तरी चालेल, कारण तरी जात नाही मग. कारण जास्त जर कोथिंबीर टाकली आपण वरून तर ही वरची जी तरी असते ती कमी होऊन जाते, मग म्हणून कमीच टाका कोथिंबीर. छान अशी याला उकळी आली. 5 मिनटासाठी छान असं उकळून घेतलं मी याला. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा,
मस्त, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, 4 ते 5 लोकांसाठी मस्त झणझणीत आपली कटाची आमटी बनून तयार होते. आहे ना छान युनिक अशी ही कटाची आमटी आणि झटके पटके. बिना पुरणाच्या डाळीचं पाण्याशिवाय सुद्धा आपण बेसन पीठ वापरून ही कटाची आमटी बनवलेली. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर